लक्ष्मी वेंकटेश महाराज की। परत एकदा मेहकरला बालाजीच्या दर्शनाचा योग आला। गोविंदा मस्त आहे। इथे ही शाळेचा पाया खोदताना इथे बालाजीची मूर्ती सापडली 1888 साली। ज्यावेळेस पाया खोदायला घेतलं त्यावेळेस 16 फूट लांब मोठी टिनाची पेटी होती। त्याच्यामध्ये ही मूर्ती, बालाजीची मूर्ती, गरुडाची मूर्ती आणि इथे देवी आणि गणपती असे एवढ्या मूर्त्या त्याच्यामध्ये होत्या। चंदनाचे लाकडं होते आणि ताम्रपत्र वगैरे होते त्याच्यामध्ये त्यावेळेसचे। ती जशी पेटी उघडली तर त्याच्यामध्ये चंदनाचा एकदम सुगंध दरवळला, जसं की आत्ताच ताजं चंदन ठेवलेलं आहे।
इतकं त्याच्यामध्ये सुगंध दरवळला होता परिसरामध्ये. त्यावेळेस इंग्रजांना ती मूर्ती खूप आवडली. इंग्रजांनी ती इथून ब्रिटिश म्युझियमला न्यायचं ठरवलं. त्यावेळेस आनंदराव पाटील म्हणजे आनंदराव देशमुख म्हणजे माझे खापर पंजोबा त्यावेळेस गावाचे मुख्य होते. पाटीलची वतनदारी होती त्यावेळेस. तर त्यांनी सगळे गावातले पंचमंडळ सगळे जमा केलं. भिटे पोलीस पाटील वगैरे जे काही होते ते सगळं जमा केलं. त्यांनी पूर्ण उठाव केला पूर्ण ती मूर्ती नेण्यात येऊ नये म्हणून. आणि रातोरात इथे प्राणप्रतिष्ठा करून टाकली. नंतर मग मंदिर नंतर बांधलं. पहिले प्राणप्रतिष्ठा तर करून टाका म्हणे सगळे. हां, मग हलवता येत नाही. तरी मग इंग्रज लोकांनी ती पेटी ते ताम्रपत्र वगैरे सगळं ब्रिटिश म्युझियमला घेऊन गेले. आपण फक्त आता मूर्ती काही नेऊ दिली नाही म्हणून ते इथे लिहिलेलं आहे ना मागे. वारा पाऊस त्याच्यामुळे काही फरक नाही पडला. लहानपणी शाळेमध्ये सुविचार असायचे. आता माझा हा आवडता सुविचार आहे नेहमीसाठी. अशी वेळ पुन्हा येणार नाही. गोविंदा. आपण इथे विचारून करता काय वदनी कवल गीता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते नाम घेता काजे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदरभरण दोहे जाणचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. गोविंदा. काय म्हणतात? चला, देवाची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच कायम राहो. भगवान की जय. जय. सर्व बाजूला दशावतारातून आपले विष्णूजी पूर्ण दशावतार कोरलेले अखंड काळापासून साईडला दिसत आहे ना जी आहे ना ही पूर्ण 11.5 फुटाची काळ्या पाषाणातली मूर्ती. त्याचं मुकुट आहे ना बालाजीचं त्याच्यामध्ये एक बघा मूर्ती दिसते तुम्हाला छोटी. नाही तुम्ही इथे फोटोमध्ये दाखवा. तो अवतार म्हणजे शारंगार अवतार मूळ. म्हणजे काय की अख्खे पूर्वी मेघनकर नावाचा राक्षस होता. मेघकरला पूर्वी मेघनकर नाव होतं गावाचं. मेघनकर नावाचा जो राक्षस होता त्याचा उगत ज्या अवताराने केला ते ह्या अवतार. शारंगर का बरं? ज्या शारण नावाच्या बाणाने त्या मेघनकराचा वध झाला तर म्हणून ज्याने जो शारण धर्म ज्याने जो शारण नावाचा मनुष्य उचललेला आहे तो हा अवतार म्हणजे शारण म्हणून याला नाव शारण दिलं अख्ख्या इकडे. आणि इथे प्रत्येक ठिकाणी काय असते जय विजय असते आणि लक्ष्मी असते. इथे बालाजीसोबत जय विजय आणि भूदेवी. खाली जय विजय आणि भूदेवी फोटोमध्ये दाखवतो. हां, हे मूर्तीसोबतच आहे अखंड मूर्तीसोबत. काही कामच नाही ना थोडे खायला. हां, जय विजय आणि भूदेवी. आणि कोरीव काम इतकं आहे याच्यावरती की बालाजीचा जानवंसुद्धा कोरलेलं आहे. मागे शेंडीसुद्धा आहे, जानवंसुद्धा कोरलेलं आहे. आणि पूर्ण गालावरती खळी वगैरे सगळं कोरलेलं आहे. आणि त्याचं खासियत अशी की मूर्तीला कुठूनही बघा ते तुमच्याकडे बघून हसते असं तुम्हाला वाटतं. 3D म्हणतो ना आपण, 3 डायमेन्शनल तसं ते आहे. गोविंदा.